राधू किती भारी चित्र काढते बघा. कौतिक करा किंवा लेकराचं थोडं काटाळून आलात होय. मी आता इकडं चपात्या करायला लागले. मला लाटायची चपाती होय तर का बघू इकडं इकडं बघू. झोपायचा टायमिंग झालाय आणि आता उमली तर 21ची वेळ 30 पर्यंत आले बघा. वरच्या घरनं राधूला घेऊन, राधूला तिथंच उतरायला लावलं होतं. बसल्या काकांना फोन केला वरच्या घरी तिला थांबवा म्हणून, बस थांबवा. तर मग राधू उतरली तिथं, जेवण केलं. आम्ही चपात्याच लाटत होते. मी तिला लाटून चपात्या पूजाने भाजल्या. 12 वाजता चपात्या लाटाय घेतल्या. 1 वाजून गेले तरी चपात्याच उरकाना. चपात्या केल्या, भाकरी पण करून दिला 2-3 तिनं भाजल्या बघा. आणि आता मी आले राधूला घेऊन खालच्या घरी घेतं. तिला सोडायचं ट्युशनला. 1 वाजून गेली तर भरपूर टायमिंग झालाय. तिला ट्युशनला सोडते. तिला म्हणलं कपडे चेंज कर आणि पुस्तक पण तिचं घरातच आहे. तर तिला सोडवते आणि परत जाते. अजून दुर्गाला ठेवून आले जोडीत, खेळवत होते जोडीत. चुकून आली तिला, नाही तर महागा लागले असते. अजून मला यायचंय करते मोठ्याने. आता 6:30 वाजल्यात आणि मी इकडं देवाला वातुकबत्ती करून घेतली. बराच वेळ झाला वातुकबत्ती केली. राधूला आणि दुर्गाला घरात ठेवलं. ओमला, ओम चुकून आलाच बघा माझ्या पाठीमागे. मी गेले ते पीठ आणायला आणि पिठी आणून इथं ठेवलंय. आणि दुपारी राधूला ट्युशनला सोडवलं आणि ते येईपर्यंत इथंच थांबले. परत राधू आली 3 वाजता ट्युशनवरनं. तिला जेवायला हे घातलं आणि परत अजून वरच्या घरी गेले, कारण दुर्गा झोपली होती. दुर्गा तिथंच होती बघा. मग लगेच मी कधी गेलते इथनं 3:30 वाजून गेलत्या, म्हणजे 3:45ला इथनं गेलते. तिथं जाऊस तर कृष्णा ओम शाळेतनं आले. आप्पांनी आणली होती. त्यांना घेतलं आणि आले. सगळ्यालाच घेऊन आले, पूजाला, पिहूला, कृष्णाला, ओमला. आणि मग आता एवढ्यात मग अशी पूजा गेली वरच्या घरी. तर देवाला तर वातुकबत्ती लावली. तर मस्त अशी सकाळी रांगोळी काढली होती. आणि आता चहाची भांडी घासायच्यात. मुलांनी आम्ही चहा पिलो. मुलांना चहा दूध दिलं. तर आज मी पीठ थोडंच आणले, 200 रुपयाचं पीठ आणले. गहू काय आणलं नव्हतं, पीठ आयतच आणलं बघा. तर राधू आता बाहेर खेळतात. म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावं. इकडं ह्यांच्या जेबालट्या खेळायचं काम चालू. हा का शर्ट हातात धरायला लागलाय. आज कपडे अजून काही काढले नाहीत. आधी कपड्याच्या घड्या घालते आणि थोडंसं झाडून घेते एकदा. आज आहे अंगारकी चतुर्थी. तर 9/16ला सुटायची बघा. तर म्हणलं आपलं स्वयंपाक करा. मी आज पण काय फराळायचं केलं नाही. काय काय अभ्यास कधी करायचा आहे, कवर खेळणार आहे झालं. ही काय खेळायलाच नको म्हणते. काय होतं हिला काय माहिती सारखं. हे राधू अभ्यास कधी करणार आहे. चल की बास की खेळायचं. किती वेळ झाला आपण तिकडलं घरनं आलोय. मी आता इकडं चपात्या करायला लागले आणि दुर्गा काय मला चपातीच बनवून द्या ना. मला दे पीठ, मला दे पीठ, मला लाटायची चपाती होय दुर्गा. कशी लाटते तू बघू. इकडं इकडं बघू. तुझी लाटते वे लाटा. ही पीठ दिलं तर पोरगी मला चपाती बनवून देते, ना आता काही बनवून देत नाही. सकाळची 1.5 चपाती, 1.5 भाकर, अजून 2-3 चपात्या करायच्या ताज्या. परत अजून ह्यातलं शिळं पडतं. आपण खायची सकाळची भाकर, या दोघात तिघाला ताज्या चपात्या. इकडं दुर्गा मावनी लाटल्यात चपात्या. मी 4-5 चपात्या करतो. दुर्गाने किती चपात्या केल्या छोट्या छोट्या. तू वय तू देते नको पोळण. तू नको नको गॅस पशी लांबू नको. मी भाजते नको. मस्त अशा दुर्गाने बघा वाकड्या तिकड्या छोट्या गोल चपात्या लाटल्यात आणि भाजाय टाकल्यात. आणि कोणी खाणार आता ते नाही. मी खाणार. तू टोपल्यातली खा. तू टोपल्यातली खा चपाती मी केलेली. हे खाऊ नको तू चपाती बर का. मग हो बाजूला. ह्याच्या आधी म्हणते नाही मी टोपल्यातली नाही खाणार, मीच केलेली खाणार. तुला काय पिलेट वे पिलेट म्हण घे. पडशील नको खावा त्या चपात्या. मी खाते ती चपाती, तुम्ही केलेली खा. मस्त आमच्या चपात्या भाजून आम्ही तव्यामध्ये ठेवल्या आणि दुर्गाच खाणार आहे आता ही चपाती. कौतिक करा किंवा लेकराचं थोडं काटाळून आलात होय.
दुर्गाने चपाती केली, लाटली पण, पीठ पण तिनंच घेतलं, लाटून भाजली आणि तिनंच खायला चालू केलं. होय दुर्गा, साऱ्याच घेतल्या आणि कोरडच चालू केलंय खायला. मम्मीला एक पण नाही दिली. मी म्हणलं मी लाटलेले खा, नको नकोच करते. संपवल्या संपल्या संपले. काय झालं? काय खरं नाही. मी केलेली देऊ का आता? मी केलेली देऊ? खाणं करणं कशाला ग. स्वयंपाकी झाला माझा. स्वयंपाक झाला की राधू आली बाहेरनं खेळून, थोडा अभ्यासी केला. राधूचं प्रश्न उत्तर पाठ करून घेतली आणि इथं राधू काढते चित्र मैत्रीचं. होय राधू? तू म्हणली की मला काढायचं होतं. हिचं प्रश्न उत्तर पाठ करून घेतलं. ह्याचं 12 खडे म्हणजे 14 खडे पाठ करून घेतली. घपर्यंत नीट लागलाय बघा म्हणायला. निम्म वर्ष संपत आलं तर म्हणायला लागलाय राधा. आणि ह्यांनी पण आलं तिकडं तर जेवायलाच नको म्हणतात. जेवण करून आल्यात. रोज शिळ पडतं रोज. राधू किती भारी चित्र काढते बघा. कसलं मस्त चित्र काढलंय. आणि पोरगीच ती वैताग देते. ही पण म्हणली की अगं वंटू. होय ग राधा? लय कालवा करतात, धिंगाणा घालतात पण म्हणतात पण. फोन आला. आणि ओमनी इकडं चपातीला तेल मीठ मसाला लावून मला चपाती मागितली. त्याची त्याने खाल्ली, राधूच्या वाटणीची ठेवली. हे राधू, चला जेवण करायला. आता 9 वाजत आल्यात. आपण सगळे संगट जेवण करू. तुम्ही नाही जेवणार ना आता? मग थोडंसं खावा किंवा. तुमच्यामुळं ताज्या चपात्या केल्या. सकाळची 1.5 भाकर आहे तशी. अर्धी चपाती. डोळे लाल झाल्यात. ए उठा, पप्पांना झोपू द्या. हे खाली या तुमचं, चला अभ्यास करायला. झोपायचा टायमिंग झालाय. जेवण केलं आम्ही, राधूनी, मी, ओमनी. आणि आता ओम लिहितो इथं 21ची वेळ 30 पर्यंत. 10 वेळा लिहायची. लिह तीच वेळ अजून लिह. म्हणत लिह. पान भरून लिहीच वेळ. हीच अजून एकदा वळली 21ची. तिथं नाही 3 आणि 0 30. 2 आणि 0 तिथं म्हणतोय वेळ तिथं. हा 3 3 21. मम्मी 2 21. तर सकाळ सकाळ माझं सगळं काम झालंय बघा. 10 वाजताच म्हणजे 10च्या आधीच स्वयंपाकी झालाय. म्हणजे कपडे हे धुवून झाली आणि आता वाजले 11. तर सकाळ सकाळ पहिल्यांदा राधू शाळेमध्ये जाते. राधू शाळेत गेल्यानंतर ओम जातो 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत. त्याचं आवरायचं असतं. मग दुर्गमा ओढते, परत हिचं आवरायचं. हिथं आज पारुशीच आहे. मुद्दामच आज आंघोळीची उशिरा घालावं म्हणलं. आंघोळीची ठेवली आहे. उशिरा आंघोळ घाला म्हणलं. पाणी पण संपलं होतं. आणि ह्यांनी आणि ओमने पहिल्यांदा आंघोळ केली. तर ह्यांनी पण नाश्ता केला आणि गेलं तर बाहेर. ह्यांचं तर काय नोकरीच्या वरचं काम झालं या. उठलं की जातात लगेच. फोन येतात. सकाळच्या पाऱ्याच माणसं येतात बघा. घर हे बघा, कुठं जागा बघायला हे. तर त्याच्यामुळं सगळे सकाळच्या पारी जिकडं तिकडं जातात. मुलं शाळेत, ह्यांनी बाहेर. मी दुर्गाच घरी राहतो. मग आपली कामं उरकून घ्यायची. आपली कामाच्या नादी लागते. कामं होईपर्यंत राधू येते 12:30 वाजेपर्यंत. आणि आज काय नसते, भांडीच घासायची राहिलं आणि फरशी पुसायची. फरशी पण चांगलेच आहे. पार मी संध्याकाळनं 4-5 वाजता फरशी पुसणार आहे. कारण आता सध्या तर चांगलेच आहे बघा. परत दिवसभर खराब होतीच माती नाही. तर दुर्गमा बघा इकडं लागले सामान उचकापाचकी करायला. ह्याला कामच नाही काय. ही जी मळालेली कपडे अंगातले आत्ताच काढली आणि दुसरी घातलं. धुवायची होती कपड्यांबरोबर म्हणून फक्त कपडे चांगले घातल्या, तोंडे धुतले. आणि आज मी नाश्ता केलता, शिरा केलता बघा. ओम केलता. ओम म्हणलं मम्मी चपाती नको सकाळच्या पारी, शिरा कर. केला होता. डब्यात पण थोडा घेऊन गेला. ह्यांनी पण गरा आणि दूध खाल्लं आणि गेलं बाहेर. तिकडं दुर्गामाचं काय चाललंय? हा दुर्गा, चपाती कोणी लाटली रात्री? चपाती कोणी लाटली? तू. तेवढं बरं येते का सांगायला? खाल्ली कोणी? भाजली कोणी? लाटली कोणी? हा माझा ढगा पारुसा. तर असं द्या. आज मी लवकरच व्हिडिओ टाकते. आता 11 वाजून 10 मिनिटं झाल्या. तर कालचा व्हिडिओ होता निम्मच रात्रीचा बघा. त्याच्यामुळं आज पटकन टाकते. आणि आताचा थोडा
चला मी घेते भांडी घासून. मी आज बनवली मुगाची भाजी आणि चपाती आणि भाकर. ह्यांना म्हणलं होतं जेवण करून जावा, तर नको म्हणलं जेवाय, नाश्ताच दे म्हणलं. त्यांच्यापुरती एक भाकर पण बनवली होती, मुगाची भाजी केली आणि त्यांच्यापुरती एक भाकर आणि चपात्या बनवल्या त्या. राधूच्या डब्याबरोबरच सगळ्यांचा स्वयंपाक करून घेतला होता. कधी कधी मी लवकर उठला, लय लवकर आंघोळ करते, मग तिचा डबा केला की घरचा पण स्वयंपाक करून घेते. तर चला भांडी घासून घेते. देवपूजा तर आधीच केली आणि तुळस पण लावली बघा मी रात्रीच. तर चला इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.